दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वांगणी ग्रामपंचायतने आपला प्रशासकीय कारभार पारदर्शक ठेवत दिव्यांग बांधवांसाठी दिला जाणारा 5% निधी वितरित केलाय। वांगणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या सर्व दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतच्या एकूण उत्पन्नाच्या 5% निधी हा दिव्यांग निधी म्हणून वाटप करण्यात आलाय। यामध्ये 200हून अधिक लाभार्थ्यांना प्रत्येकी 2712 रुपये निधीची रक्कम चेक स्वरूपात देण्यात आली। वांगणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय पावसकर यांनी दिव्यांग बांधवांना दिल्या जाणाऱ्या 5% निधी हा चेक स्वरूपातच का दिला जातो याबाबत सविस्तर माहिती दिली। तसेच यावेळी दिव्यांग बांधवांनी देखील आपल्याला मिळणारा निधी वस्तू स्वरूपात न मिळता चेक स्वरूपात रक्कम दिला जात असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानलेत। या निधी वाटपाच्या कार्यक्रमावेळी ग्रामविकास अधिकारी दिलीप इंगळे, सरपंच वनिता आढाव, उपसरपंच अन्वी शेलार तसेच सदस्या प्रविशा परब, दीपाली कांबरी, जयश्री घाडगे, ग्रामपंचायत सदस्य अमित शेलार, ईश्वर शेलार, अक्षय पिरकड यांच्यासह माजी सरपंच विजय पावसकर तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी दिव्यांग बांधवांनी देखील सहकार्य करत निधी वाटपाच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली। तसेच यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाचे विशेष आभार देखील मानलेत। आज जो 5% निधी वाटपाचा दिव्यांग बांधवांसाठी वांगणी ग्रामपंचायतीने कार्यक्रम लावलेला आहे। सर्वप्रथम त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत मान्यवर ग्रामसेवक, सरपंच त्यांचं दिव्यांग बांधवांच्या वतीने मी अभिनंदन करतो। कारण असा प्रोग्राम वर्षानुवर्षे पूर्वी व्हायला पाहिजे होता। पूर्वीपासून आमची ही मागणी होती, परंतु 3 वर्षापासून या मॅडम ज्या वेळेला पदावरती आल्यात आणि ग्रामसेवक आणि यांची जी कमिटी आहे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारदर्शकतेनं अंध बांधवांसाठी एक चांगल्या पद्धतीचा न्याय या निधीद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मेन म्हणजे मी वांगणी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन पण करतो आणि आभार पण मानतो। कारण मला वाटते बरेच वर्ष झाले त्यांना, म्हणजे 2022च्या अगोदर 3% निधी मिळायचा, पण तो निधी म्हणजे काहीतरी वस्तुरूपात त्यांना मिळायचा। पण त्याच्यानंतर त्यांच्याच अंध बांधवांनी माझ्याशी चर्चा केली का ते बोलले का ठीक आहे, आम्हाला 5% निधी मिळाला पाहिजे आणि आम्हाला चेकद्वारे पैसे मिळाले पाहिजेत, म्हणजे त्याच्यामध्ये पारदर्शकता राहील। आणि सर्वात मोठी मागणी त्यांची अशी होती का वांगणी परिसरामध्ये जे स्थानिक लोक राहतात, म्हणजे जे अंध बांधव, दिव्यांग बांधव, अपंग जे स्थानिक राहतात, ज्यांचे वांगणीचे आधार कार्ड आहेत, वांगणीचं रेशन कार्ड आहे, वांगणीला ते राहतात, अशा लोकांनाच तुम्ही द्या, अशी त्या लोकांची मागणी होती। तर त्याप्रमाणे वांगणी ग्रामपंचायतने तशा पद्धतीने सर्वे केला। सर्व अंध बांधवांनी पण सहकार्य केला का बाबा त्यांनी स्वतःचे आधार कार्ड, रेशन कार्ड दाखवून प्रत्येकाची नोंदणी करून घेतली आणि प्रत्येक वर्षे जे काही 5% निधी असतो तो निधी वांगणी ग्रामपंचायततर्फे वाटला जातो आणि त्याच्यात पारदर्शकता आहे। आणि मला वाटते सर्वच दिव्यांग बांधव, अपंग खुश आहेत ग्रामपंचायतवर का आपल्याला आपले जे हक्काचे जे 5% आहेत ते मिळतात। नमस्कार, मी सरपंच वनिता भूषण आढाव, वांगणी ग्रामपंचायत। 5% निधी आम्हाला आज 3 वर्ष होतोय। 5% निधी दिव्यांग अपंग बांधवांसाठी वाटायचा असतो। तो निधी आपल्या ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या वार्षिक टक्केवारीनुसार वाटायचा असतो। हे जेव्हा आम्ही ग्रामपंचायतमध्ये बसलो तेव्हा आम्हाला माहिती पडलं आणि यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये त्यांना 5% निधीमधनं वस्तू वाटप करून नाश्त्याची वगैरे सोय करायची आणि कार्यक्रम समाप्त करायचे। पण ज्या पिरियडमध्ये आम्ही बसलो, आमची बॉडी बसली, तेव्हा दिव्यांग बांधवांनी आमच्याकडे असा आग्रह केला, अर्ज केला की जर तुम्ही याच्या वस्तू वाटण्यापेक्षा आम्हाला जर ते मानधन तुम्ही कॅश स्वरूपात दिलात निधी तर आम्हाला बरं होईल। मग आम्ही मीटिंगमध्ये तो विषय घेतला आणि एकमताने, म्हणजे पूर्ण कमिटी, मी स्वतः, उपसरपंच, परत आपले सर्व सन्माननीय सदस्य यांनी त्याला दुजोरा दिला की ठीक आहे बाबा, की आपण जे करतोय ते चांगलं जरी होत असेल तर काय वाईट आहे, मग आपण यांना कॅश स्वरूपातच त्यांचं मानधन देऊया। आणि तेव्हापासून 2022 पासून आम्ही यांना कॅश स्वरूपात, 22-23 पासून यांना चेक स्वरूपात मानधन पैसे देतोय।
आणि खरंच आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इतकं समाधान वाटतंय की खरंच बाबा काहीतरी वेगळं करतोय आम्ही, याचा खूप खूप आम्हाला अभिमान वाटतो. आणि त्याबद्दल मी माझ्या कमिटीचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला वेळोवेळी ही साथ दिली की कोणत्याही कार्याला मला एकत्र सोडलं नाही. कोणताही कार्यक्रम असो, ग्रामपंचायततर्फे जो कार्यक्रम मी करते त्याला माझ्या कमिटीचा मला पूर्ण पाठिंबा असतो. तर मी सभासदांचे पण आभार मानते, आपले भाऊसाहेब आहेत ग्रामपंचायत अधिकारी त्यांचेही आभार मानते, माझ्या पूर्ण ग्रामपंचायत कमिटीचे कार्यालयाचे कर्मचारी असो, ग्रामपंचायत स्वच्छता दूत कर्मचारी असो, यांचा नेहमीच मला सहभाग मिळतो. आज आपण 2712 प्रमाणे त्यांना लाभार्थ्यांना आपण निधी वाटप केलेला आहे आणि आपल्याकडे जवळजवळ 220 लाभार्थी आहेत आणि 220 हे लाभार्थी आपल्या रजिस्टरला नोंद आहेत. पण कार्यक्रम झाल्याच्या नंतर सुद्धा ज्या लाभार्थी वंचित राहिलेले आहेत ते नंतर आल्याच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना ग्रामपंचायत मार्फत तो चेक देतो त्यांच्या नावाचा. दिव्यांग बांधवांना 5% निधी ही चेक स्वरूपात देण्यात यावी, तर ही भविष्यात कधीच बंद पडू नये अशी माझी इच्छा आहे. त्यांना चेक स्वरूपामध्येच पैसे मिळू देत, कारण कसं असतं एका अपंगांच्या घरात 4-4 जण असले, जर त्यांना वस्तू द्यायची झाली तर ते 4 देण्यात येतात. पण आमच्या कमिटीने एकदम योग्य निर्णय घेतला आहे की एका घरामध्ये जर आपण चेक स्वरूपात दिले, भले ते 2000 का असेनात, पण 4 जणांचे 8000 रुपये जमा येतात आणि त्याचं काहीतरी त्यांना करता येईल.